या उदाहरणामध्ये 4चा घातांक x वजा 4चा घातांक x वजा 1 बरोबर 24. यामध्ये 4चा घातांक x लिहिल्याच्या नंतर वजा लिहून पुढे या ठिकाणी 4 आपला 2 वेळा लिहावे लागतील आणि त्या दोन्ही मध्ये पाया समान दाखवून भागाकार दाखवावा लागेल, कारण या ठिकाणी त्यांच्या घातांकाची वजाबाकी दाखवली. म्हणून इथं x लिहायचा, या ठिकाणी 1 लिहायचा आणि मग पुढे बरोबर 24. 4चा घातांक x हा कॉमन काढला. यामध्ये या ठिकाणी याची जागा 1 घेईल आणि इथे सुद्धा 1 लिहावा लागेल आणि पुढे भागिले नुसता 4 लिहिला तरी चालतो. डोक्यावर एखादा घातांक 1 असेल तर 1 लिहिण्याची गरज नसते. बरोबर पुढे 24. मग या ठिकाणी 4चा घातांक x लिहिला, कंसामध्ये 1 लिहूया वजा 1 भागिले 4 म्हणजेच 1/4 असतात बरोबर 24. मग 4चा घातांक x लिहून गुणिले करूया. आता 4 × 4 आणि 4 मधला 1 गेल्यावर राहील 3, 3/4 बरोबर 24. मग 4चा घातांक x इथे ठेवून 24 जो आहे दशांश तसा लिहायचा आणि हा जो 3/4 आहे इकडे येऊन 4/3 होईल आणि मग या ठिकाणी 3 हा 8 24 होतो. मग 4चा घातांक x लिहून ठिकाणी 8 चोक 32 होईल. परंतु या ठिकाणी दोन्हीकडे पाया समान नाही. मग पाया समान करण्यासाठी काय करावं लागेल, 4 म्हणजे 2चा वर्ग असतो. मग 2चा वर्ग लिहायचा, घातांक x लिहायचा आणि मग या ठिकाणी 32 म्हणजे 2चा 5वा घात असतो. घातांकाला घातांक आल्यामुळे तो घातांकाचा गुणाकार होईल. 2x बरोबर हा 5वा घात. पाया समान असल्यावर लिहिण्याची गरज नाही. मग या ठिकाणी x राहील आणि हा जो 5 दशलांचा ठेवून हा जो 2 गुणाकारामधला आहे तो छेदामध्ये येईल, म्हणजे उत्तर काय होईल 5/2.